देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझी जी काही अपेक्षा आहे ती आज पूर्ण होण्याची स्थिती निर्माण केल्या जात आहे. अगदी स्वतःला तयार ठेवा. तुमची सर्वोत्तम इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला मिळत आहेत. अगदी पुढल्या क्षणाला सुद्धा तुम्ही तुमच्या जीवनाचे एक मोठे ध्येय पूर्ण करू शकता. फक्त विश्वास ठेवा की देव तुम्हाला ते सर्व काही प्रदान करत आहे जे तुमचे इच्छित आहे. अगदी तुम्ही लहानपणापासून जे काही ध्यान धरले आहे, परमेश्वराचे चिंतन, नामजप तुम्ही करत आहात, ते सर्व काही स्वीकार होत आहे. तुमची केलेली प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचत आहे. मी तुमचा देव तुम्हाला आज ते सर्व काही आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे, ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात. मला तुम्हाला देण्यासाठी खूप काही आहे. त्यातून मी तुम्ही जे काही इच्छिता ते देणार आहे. कारण तुमचे इच्छित हे तुमच्या मनाप्रमाणे असेल, जे तुम्हाला पुढे नेणारे असेल, जे तुमच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक सुंदर आणि आकर्षक बनवणारे असेल. तुम्ही जी काही इच्छा व्यक्त करत आहात ती पूर्ण करणारे सर्व काही तुम्हाला नियोजित वेळेवर मिळणार आहे. कदाचित तुम्हाला असे वाटते की कुणीही तुमचं ऐकत नाही किंवा कुणीही तुमच्या मनाच्या भावना समजून घेत नाही. तेव्हा फक्त परमेश्वराचा धावा करा. परमेश्वराचे नाव घ्या, चिंतन करा आणि मग बघा, काही काळातच तुमच्याकडे तो चमत्कार आकर्षित होईल. कारण मी हे सर्व काही तुम्हाला देऊ इच्छितो. परमेश्वरी शक्तीचा अनुभव तुम्ही या 24 तासात करणार आहात. मी तुम्हाला जपतो, मी तुम्हाला पुढे नेतो आणि तुमच्या ऊर्जांना वाढवतो. अगदी या क्षणाला सुद्धा तुम्ही तुमच्या ऊर्जेला प्राप्त करू शकता. कारण तुम्ही प्रार्थना केली आहे. ते दिव्य तुमच्याजवळ येत आहे. कारण ते एका आशीर्वादाच्या रूपात, एका चमत्काराच्या रूपात तुम्हाला मिळणार आहे. माझी दिव्य ऊर्जा तुम्ही प्राप्त करत आहात. ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश उघडला आहे आणि ऐकायला घेतला आहे, तेव्हापासूनच तुमच्या ऊर्जेत ते परिवर्तन, ते बदल घडत आहेत, ज्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात. अगदी सहजतेने तुमच्यासाठी ते सर्व काही घडणार आहे. आता फक्त तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आज तुमचे मनोबल वाढणार आहे. तुमच्या इच्छापूर्तीसाठी फक्त केलेली प्रार्थना तुम्हाला उत्तर देईल आणि तुमच्यासाठी चमत्कार घडवेल. अगदी काही क्षणातसुद्धा चमत्कार घडतात. तुम्ही जे काही मागता, मग ती कुठलीही इच्छा असो, तुम्ही मागितलेले ते पूर्ण केल्या जाते. कारण हे संपूर्ण ब्रह्मांड तुमच्यावर ऊर्जेचा आशीर्वाद प्रदान करते आणि मग तुमची इच्छा पूर्ण केल्या जाते. आज तुम्ही माझ्याकडे जे काही मागत आहात ते एखाद्या स्वप्नाप्रमाणे तुम्हाला भासत असेल, पण ते उद्या तुमच्या हातात असेल, तुमच्या समोर असेल. मला माझ्या प्रिय बाळांची मदत करायला आवडते आणि ती कुठल्याही स्वरूपात तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही आश्चर्याने भराल, आश्चर्यचकित व्हाल. इतके आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील. शांत राहा. आनंद प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कुठेही भटकावे लागणार नाही. तर अंतर्मनातून तुम्ही तो आनंद प्राप्त करणार आहात. ते सर्व काही तुम्हाला उच्च स्तरावर नेणारं असेल. जेव्हा तुम्ही ते स्वीकार कराल तेव्हा तुम्ही अधिक आनंदी असाल. कारण ते तुम्हाला दिल्या जाणार आहे. तुमच्या ऊर्जांना वाढवल्या जात आहे. अधिक आकर्षित तुम्हाला बनवल्या जात आहे. कारण त्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना केली आहे. तुमचे एखादे खूप अडलेले कार्य जर या 24 तासात पूर्ण होत आहेत, तर प्रभू परमेश्वर तुमच्यावर कृपादृष्टीने आशीर्वादांचा वर्षाव करतो आणि तुम्ही तो आनंदाने स्वीकार करता तुमच्या इच्छेच्या रूपात. जर तुम्ही आजपर्यंत काही अशी गोष्ट प्राप्त केली नसेल ज्याची तुम्ही वाट पाहत आहात, तर आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ परिणाम देणारा आहे. तुमच्या इच्छा पूर्ण करणारा आहे आणि तुमच्या आनंदाला वाढवणारा आहे. ती तुमच्यासाठी एखादी आनंदाची बातमी असू शकते. कुणासाठी ते एखादे कार्य असू शकते जे खूप काळापासून थांबलेले आहे किंवा कुणासाठी एखादी मोठी इच्छा असू शकते जी त्याच्या
घराची असू शकते किंवा त्याच्या लग्नाची असू शकते. जे कोणी प्रेम प्राप्त करण्यासाठी इच्छा व्यक्त करत आहेत, त्यांच्या इच्छा त्या प्रेमाने पूर्ण केल्या जातील. त्यांना असे नातेसंबंध प्राप्त होतील ज्यातून निरंतर त्यांना सुसंवाद, प्रेम, आनंद, आपुलकीची भावना मिळणार आहे. जे कोणी जे काही मागत आहेत ते सर्व काही त्याला दिल्या जाईल. पण योग्य वेळ आल्यावर कधीकधी कुठल्याही गोष्टीचा एक विशिष्ट कार्य पूर्ण होण्यासाठी वेळ निश्चित केलेला असतो. मग तुम्ही तिथपर्यंत धैर्य ठेवावे. कारण तुम्ही जर धैर्य, सबुरी दाखवलीत तर तुमचे ते कार्य नक्कीच पूर्ण होते आणि त्याचा आनंद तुम्ही प्राप्त करता. हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला तुमच्या इच्छा प्रगट करण्यासाठी आणि त्या पूर्ण करण्यासाठी, तुमचे ध्येय निश्चित करण्यासाठी, पुढे जाण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करत असते. आज ज्याप्रमाणे हा संदेश तुम्ही उघडला आहे तेव्हाच तुमच्यासाठी मोठा दिव्य आशीर्वाद आला आहे. ते सर्व काही मिळणार आहे जे तुमचे इच्छित आहे. इच्छा मनात आहे ती पूर्ण होणार आहे. होय, तुम्ही सकारात्मक होत आहात कारण मी तुम्हाला आज सकारात्मकतेचा आशीर्वाद प्रदान करतो. तुमच्या जीवनात अधिक आर्थिक संपन्नता, वेगवान प्रवाह सुरू होत आहे. कदाचित तुम्हाला आज असे वाटेल की हे खरंच आहे का? तर होय, या 24 तासात तुम्ही याचा अनुभव करणार आहात. जो कोणी माझा प्रिय बाळ या संदेशाला मनपूर्वक स्वीकार करेल त्यासाठी त्या आर्थिक संपन्नतेचा अधिक प्रवाह त्याच्या दिशेने उघडला जाईल. तुम्ही जे काही कार्य करता त्या कार्यातूनच तुम्हाला ती मदत मिळण्यात येणार आहे. जर तुम्ही काही दरवाजे जे आज तुमच्यासाठी बंद होते ते उघडू पाहत आहात तर नक्कीच एक प्रयत्न करा. कारण मी त्या प्रयत्नांना यशस्वी करून तुम्हाला पुढे नेतो, तुम्हाला उंचावतो, तुम्हाला त्या दिशेने घेऊन जातो आणि तुमच्यासाठी ते द्वार उघडतो जिथून तुमच्यासाठी मोठा आशीर्वाद येत आहे. आर्थिक संपन्नता, विपुलता आणि भरभराट तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुमचा संयम तुमच्या कामी येणार आहे. तुम्ही दाखवलेले ध्येय ते आता स्पष्टपणे तुम्हाला तुमच्या कार्यात दिसून येणार आहे. तुमच्या संयमामुळे तुम्ही जिंकणार आहात. कारण तुमचे जिंकणे हे देवालाही अधिक प्रसन्न करणारे, आनंदित करणारे आहे. जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी कार्य करू लागता तेव्हा परमेश्वर अधिक आनंदी होतो आणि तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करतो. जर तुम्ही हा संदेश पूर्ण शक्तीने आणि स्वीकार करत असाल तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे. कारण तुमचा आनंद वाढावा, तुमची प्रगती व्हावी यासाठीच हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे येऊन थांबला आहे. स्वामी माऊलींचा दिव्य पवित्र संदेश तुमच्या कानावर येणे तुमचे भाग्याचे लक्षण आहे. तुम्ही तो स्वीकार करा आणि त्याला शेअर करायचा प्रयत्न करा. तुम्ही जेव्हा हा शेअर कराल तेव्हा तुमचे पुण्य अधिक वाढेल, तुमची सकारात्मकता अधिक वाढेल. कारण कुणाला तरी नकारात्मकतेतून बाहेर काढण्यात येईल. तुम्ही ज्याला हा संदेश पाठवाल तो नकारात्मकतेतून बाहेर पडेल. स्वामींची इच्छा आहे की तुम्ही याला शेअर करावे. स्वामी माऊलींचा आशीर्वाद म्हणून हे सर्व काही स्वीकार करा. आनंदी राहा कारण प्रत्येक क्षण हा नवीन आहे. नवीन आत्मसात करा जे तुमच्यासाठी प्रेम संबंध वाढवणारे आहे, तुमचा आनंद देणारे आहे, तुमचे सुसंवाद घट्ट करणारे आहे, तुमचे नातेसंबंध घट्ट होणार आहेत. त्यासाठी प्रार्थना करा. देव प्रार्थना स्वीकार करतो. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात आनंदात ठेवत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री
स्वामी